वसई विरार महापालिकेतून 35 गावं वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधानसभेत ही घोषणा केली। दुसरीकडे सरकार जोपर्यंत 53 गावं वगळण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय वसई जन आंदोलन समितीने घेतलाय। वसई विरार महापालिकेतून 53 गावं वगळण्याच्या मागणीसाठी आमदार विवेक पंडित यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं। गावं वगळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या पंडित यांनी मुख्यमंत्र्यांनी तोडग्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण आणि आंदोलन मागे घेतलं होतं। त्यानंतर विधानसभेत अखेर 53 पैकी 35 गावं महापालिकेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केलाय। की 53 विलेजेस से 35 जो विलेजेस है उनको डिलीट किया जाए, उनसे निकाला जाए, ऐसा रिपोर्ट आया था। आज शासन के तरफ से हमने हाउस में ये आश्वासित किया है शासन को, सदन को और जनता को कि ये जो 35 विलेजेस है उनको वहां से निकालने के बारे में अगला कदम उठाया जाएगा। वो जो भी नोटिफिकेशन है या बीएमसी एक्ट 33 अन्वय वो बहुत जल्द ही निकाला जाएगा, ऐसा हमने आश्वासित किया है। नगर विकास मंत्र्यांनी आज स्पष्ट सांगितलं की 35 गावं वगळण्याबाबत हा शासन निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय ते लवकर घोषित करतील असं त्यांनी सांगितलं। गृहमंत्र्यांनी आज सदनामध्ये कबूल केलंय आणि मला आनंद वाटतो की गृहमंत्र्यांनी हे कबूल केलं की हा निर्णय घेण्याकरता शासनाकडून विलंब झालेला आहे हे सभागृहामध्ये त्यांनी मान्य केलं आणि त्यामुळे ही आंदोलनं करावी लागली हे सुद्धा गृहमंत्र्यांनी आज सभागृहामध्ये मान्य केलेलं आहे। सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर वसईतल्या गावागावात उत्साहाचं वातावरण होतं। तरीही जोपर्यंत 53 गावं वगळण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आनंदोत्सव साजरा न करण्याचा पवित्रा जन आंदोलन समितीने घेतलाय। तर स्थानिक काँग्रेस नेत्यांनीही आता या निर्णयाचं श्रेय घ्यायला सुरुवात केली आहे। आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही की नक्की कोणती गावं वगळली आहेत आणि किती वगळलेली आहेत। मात्र आपल्या वाहिन्यावरून समजलं की 35 गावं वगळलेली आहेत। शासनाने जो निर्णय घेतलेला आहे 35 गावांचा निदान त्याने विचार करायला सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो। मात्र ज्या ज्या गावांचे महानगरपालिकेच्या विरोधात ठराव झालेले आहेत ती सर्व गावं वगळल्याशिवाय आम्ही मात्र शांत बसणार नाही। आमचं आंदोलन हे पुढे चालूच राहणार आहे आणि जोपर्यंत आमची संपूर्ण गावं वगळत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही भागामध्ये विजयोत्सव किंवा कोणतेही साजरा केला जाणार नाही। या निर्णयाचे या 35 गावातल्या गावकऱ्यांना काही प्रमाणात फायदे तोटे सहन करावे लागणार आहेत। त्यातले काही फायदे अशा प्रमाणे असतील। या निर्णयामुळे या गावातला हरित पट्टा आता नष्ट होणार नाही। गावातल्या घरपट्टी आणि इतर करांमध्ये आता वाढ होणार नाही। तसंच पारंपरिक शेती व्यवसायावरही आता गदा येण्याची शक्यता नसल्यानं या भागात गाव पण टिकून राहणार आहे। तसंच मच्छीमारांची बंदरपट्टीही या निर्णयामुळे सुरक्षित राहणार आहे। दुसरीकडे या निर्णयाचे तोटेही होणार आहेत। महापालिकेतून वगळण्यात आल्यानं या गावांचा विकास होणं आता अशक्य होणार आहे। शासनाच्या मोठ्या योजना आणि प्रकल्प या गावांपर्यंत पोहोचणं या निर्णयामुळे अडचणीचं ठरणार आहे। परिवहन सेवा आणि पाणी टंचाई हे प्रश्न मात्र गावांना तसेच भेडसावत राहणार आहेत। महापालिका परिसरात कमी लोडशेडिंगच्या निर्णयालाही हे गावकरी मुकणार आहेत। झी24 ताससाठी वसईहून प्रवीण नलावडे आणि रफिक मुल्लासह सुवर्णा धानोरकर, मुंबई।